नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण नादीप्स किचन मध्ये उडप्पी स्टाईल दोन प्रकारच्या चटण्यांची रेसिपी बघणार आहोत। एक म्हणजे आपण रेग्युलर खातो ती नारळाची चटणी आणि दुसरी म्हणजे इडली, डोसा, उत्तप्पम सोबत आपल्याला जी हलकीशी लाल रंगाची चटणी भेटते ती चटणी सुद्धा आपण बनवणार आहोत। या चटण्या म्हणजे साऊथ इंडियन पदार्थांची शोभाच आहे। बनवायला अतिशय सोप्या आणि जिभेची चव वाढवणाऱ्या अगदी हाताखाली उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये ह्या चटण्या घरी कशा बनवायच्या हे आपण आज या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। सोबतच ही चटणी लॉंग टाइम कशी टिकेल, ती स्टोर कशी करून ठेवायची या संदर्भात बऱ्याच काही टिप्स सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। आता आपण पाहूया उडप्पी स्टाईल पांढरी इडली चटणी। त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी साहित्य घेतलं आहे। त्यामध्ये मी ओलं खोबरं घेतलं आहे, 1 वाटी इथे ओलं खोबरं घेतलं आहे। त्यासोबत मी 4 चमचे डाळीव घेतलं आहे, 1 चमचा मोहरी, 1 चमचे जिरे, 1 इंच आलं, 2 चिमूट हिंग, चवीनुसार मीठ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, तडक्यासाठी लाल मिरची आणि सोबतच कढीपत्त्याचे पानं। या चटणीमध्ये शक्यतो कोथिंबीर वापरली जात नाही, तुम्ही गार्निशिंग साठी ती वापरू शकता। या सर्व साहित्याची यादी मी तुम्हाला स्क्रीनवर दिली आहे, तिथे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। फोडणीसाठी लागणारं साहित्य सुद्धा दिलं आहे। आता आपण चटणी करायला घेऊया। त्यासाठी एका मिक्सरच्या जार मध्ये मी ओलं खोबरं घेत आहे। या ओल्या खोबऱ्याची काळी पाट जी असती ती मी काढून टाकली आहे आणि सफेद खोबरं घेतलं आहे। परफेक्ट उडप्पी चटणीसाठी ही टिप फॉलो करा। त्यामध्ये मी आलं, हिरव्या मिरच्या आणि डाळीव टाकत आहे, सोबतच चवीनुसार मीठ टाकत आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं। याची अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची। इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी पेस्ट आपण तयार केली आहे। ही आपण एका बाउल मध्ये ट्रान्सफर करूया। तुम्ही इथे पाहू शकता ही चटणी तुम्हाला थोडीशी घट्ट दिसत आहे। ज्यावेळेस तुम्ही ही चटणी सर्व करताल त्यावेळेस तुम्ही ती गरम करून त्यामध्ये कोमट पाणी ऍड करू शकता। आता या चटणीवर आपण लगेच फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी आपण एका पॅन मध्ये तेल गरम करून घेत आहोत। इथे मी एका पॅन मध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आणि 2 चिमूट हिंग टाकूया। हिंग टाकल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये लाल मिरची टाकायची आणि कढीपत्त्याचे पाने टाकायचे। हा तडका आपल्याला गरम असतानाच चटणीवर सोडायचा। इथे आपली ही चटणी तयार आहे। आता ही बेसिक चटणी आहे। ज्यावेळेस तुम्ही सर्व करायला घेताल त्यावेळेस सर्व करताना तुम्ही यामध्ये थोडंसं कोमट पाणी ऍड केलं तरी चालेल, किंवा चटणी डायरेक्ट तुम्ही गॅसवर एका पातेल्यामध्ये गरम करून त्यामध्ये पाणी ऍड करून पुन्हा ती थोडीशी पातळ बनवली तरी चालेल। तर इथे आपली उडप्पी स्टाईल पांढरी इडली चटणी तयार आहे। ही चटणी बनवायला अगदी सोपी आहे, तुम्ही ती नक्की ट्राय करा आणि इडली, डोसा, उत्तप्पम अशा पदार्थांसोबत तुम्ही ती सर्व करू शकता। आता आपण सेकंड चटणी बघूया, उडप्पी स्टाईल लाल इडली डोसा चटणी। त्यासाठी आपण इथे काही साहित्य घेतलं आहे। त्यामध्ये मी इथे हरभऱ्याची डाळ घेतली आहे अर्धी वाटी, 1 वाटी मी मोठा चिरलेला कांदा घेतला आहे, कढीपत्त्याचे पानं, 1 इंच आलं, चवीनुसार मीठ, 2 ते 3 चिमूट हिंग पावडर, 1 टेबलस्पून मी इथे मोहरी घेतली आहे, 1 टेबलस्पून जिरे आणि 2 ते 3 टेबलस्पून उडीद डाळ घेतली आहे। सोबतच इथे मी पाण्यामध्ये भिजवलेली बेगडी मिरची घेतली आहे। ही मिरची मी 1 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे। ही चटणी चवीला फार जास्त स्पायसी नसते, बेगडी मिरची आपण रंगासाठी वापरत आहोत। या साहित्याची यादी सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता। चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ आपण भाजून घेणार आहोत, पण आपल्याला ही डाळ फार जास्त भाजायची नाही। याच सोबत आपण उडीद डाळ सुद्धा भाजून घेणार आहोत आणि सोबतच आपण एक जो अख्खा मोठा कांदा घेतला होता तो सुद्धा आपण भाजून घेणार आहोत। हलकीशी डाळ भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा सुद्धा डाळीसोबत हलकासा भाजून घ्यायचा आहे। ही प्रोसेस यामुळे करायची कारण चटणी वाटायला सोपी जाते, सोबतच चटणीची चव सुद्धा वाढते। हे सर्व पदार्थ भाजल्यामुळे चटणीमध्ये कच्चापणा जाणवत नाही। आता हे सर्व पदार्थ थंड झाल्यानंतर आपण मिक्सर जार मध्ये काढूया। मिक्सर जार मध्ये भाजलेले सर्व जिन्नस काढत आहे। आता यामध्ये आपल्याला राहिलेलं साहित्य सुद्धा टाकायचं आहे। यामध्ये मी बेगडी मिरची टाकली आहे, ही भिजवलेली मिरची आहे। यामध्ये मी पुदिना टाकत आहे, सोबतच 1 इंच आलं टाकत आहे, चवीनुसार मीठ टाकत आहे,
उडपी स्टाईल चटणीमध्ये पुदिना नसतो, त्याची चव तुम्हाला वेगळीही लागू शकते, पण मला त्याची चव आवडते म्हणून मी इथे पुदिना टाकला आहे. तुम्ही तो स्किप सुद्धा करू शकता. इथे आपण पाणी न टाकता आधी एक वेळेस चटणी वाटून घेतली आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करायचं आणि पुन्हा एकदा चटणी वाटून घ्यायची, म्हणजे ती चांगली वाटल्या जाईल आणि त्याची बारीक अशी पेस्ट तयार होईल. तर इथे आपली चटणी वाटून झाली आहे, तुम्ही पाहू शकता. ही मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करत आहे. ही चटणी सुद्धा आम्ही थोडीशी दाटसरट ठेवली आहे. वाटताना जास्त पाणी टाकलं नाही, कारण आपण थंड पाणी यूज करतो, त्यामुळे चटणीची चव बदलू शकते. आता या चटणीला आपण तडका देऊन घेऊया. त्यासाठी तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, सोबतच 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि 2 चिमूट हिंग टाकूयात. हिंग टाकल्यामुळे या चटणीची चव छान लागतेच. सोबतच उडद डाळीच्या पदार्थामध्ये हिंग आवर्जून टाकला जातो. हा तडका आपण चटणीवर सोडूया. तर इथे आपली परफेक्ट अशी इडली डोसा चटणी तयार आहे. ज्यावेळेस तुम्ही चटणी सर्व्ह करायला घेताल त्यावेळेस यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकायचं. लक्षात ठेवा, पाणी कोमट टाकायचं म्हणजे चटणीची चव बदलत नाही आणि चटणी सर्व्ह करायची. जर तुम्ही चटणी थोडा वेळ ठेवून खाणार असताल आणि आधीच त्यामध्ये पाणी ऍड केलं तर डाळ असल्यामुळे ती पुन्हा घट्ट होते, त्यामुळे सर्व्ह करतानाच पाणी ऍड करा. तर इथे आपल्या अगदी परफेक्ट अशा चटण्या तयार आहेत. इथे एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा, नारळाच्या चटणीप्रमाणे तुम्ही डाळीची चटणी गॅसवर डायरेक्ट गरम करू शकत नाही, त्यामुळे त्यामध्ये कोमट पाणी ऍड करायचं. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत. धन्यवाद.